राधानगरी पंचायत समितीच्या सभापतीपदी काँग्रेसचे आर.वाय. पाटील तर उपसभापतीपदी अश्विनी चौगले यांची निवड झाली आहे। निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांनी कार्यालयीन प्रवेश केला आणि कामाला सुरुवात केली। मतदारांनी आमच्यावर विश्वास ठेवून ही जबाबदारी दिली आहे। या पदाचा उपयोग करून शासनाच्या विविध कल्याणकारी योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवणार असल्याचं सभापती आर.वाय. पाटील यांनी सांगितलं। राधानगरी पंचायत समितीच्या सभापतीपदी सोमवारी काँग्रेसचे आर.वाय. पाटील तर उपसभापतीपदी अश्विनी चौगले यांची निवड झाली। निवडीनंतर तहसीलदार अनिता देशमुख यांच्या हस्ते नूतन सभापती उपसभापतींचा सत्कार करण्यात आला। त्यानंतर जिल्हा बँकेचे संचालक ए.वाय. पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य अभिजित तायशेटे, बिद्रीचे माजी संचालक नेताजी पाटील यांच्या उपस्थितीत नूतन पदाधिकाऱ्यांनी कार्यालयीन प्रवेश करत कामकाजाला सुरुवात केली। मतदारांनी आमच्यावर विश्वास ठेवून ही जबाबदारी दिली आहे। या पदाचा उपयोग करून शासनाच्या विविध कल्याणकारी योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू, तसंच विकास कामांमध्ये सर्वांना सोबत घेऊ असा विश्वास सभापती आर.वाय. पाटील यांनी व्यक्त केला। तर पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विकास कामांना गती देण्याबरोबरच महिलांना रोजगार उपलब्ध करून त्यांना स्वावलंबी बनवणार असल्याचं उपसभापती अश्विनी चौगले यांनी सांगितलं। यावेळी मोहन पाटील, सरपंच प्रभाकर पाटील, बबन जाधव, पी.डी. धुंद्रे, वंदना जाधव, एन.डी. पाटील, सागर धुंद्रे, चंद्रकांत चौगले, प्रकाश पवार, पंचायत समिती सदस्य, अधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते।